हॅलो हॅलो, स्वागत आहे आपका. चला शिकूयाच्या आणखी एका एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हाऊ डज पॅरासिटामॉल ॲक्ट्स. व्हेरी बेसिक. पॅरासिटामॉल आपण घेतो किंवा ऑब्व्हियसली इन द कंडिशन ऑफ पायरेक्झिया. पायरेक्झिया इज नथिंग बट द मेडिकल टर्मिनॉलॉजी फॉर एलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. एलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर इज नथिंग बट द कंडिशन ऑफ फीवर. इन द कंडिशन ऑफ फीवर तुम्हाला फीवर 3 प्रकारे होऊ शकतो. बी इट केमिकल डॅमेज, बी इट फिजिकल डॅमेज, और बी इट एनी टाईप ऑफ इन्फेक्शन. अशा कंडिशनमध्ये तुमच्या बॉडीमध्ये सायटोकायनिन्स, इंटरल्युकिन्स आणि अरिकनॉइड ॲसिड अशा टाईपचे केमिकल सिक्रेट होतात. हे केमिकल सिक्रेशन रिस्पॉन्सिबल असते प्रोस्टाग्लॅंडिनच्या फॉर्मेशनसाठी, आणि प्रोस्टाग्लॅंडिन हे रिस्पॉन्सिबल असतं तुमच्या बॉडीचं टेम्परेचर एलिव्हेट करण्यासाठी. ठीक आहे. ऑन दी अदर हँड जेव्हा तुम्ही पॅरासिटामॉल घेता तेव्हा पॅरासिटामॉल आणि तुमच्या मेंदूमध्ये जो आहे हायपोथॅलॅमस नावाचा पॉईंट असतो जो की रिस्पॉन्सिबल असतो तुमच्या बॉडी टेम्परेचरच्या मेंटेनन्ससाठी. जेव्हा तुम्ही पॅरासिटामॉल घेता, पॅरासिटामॉल जाते आणि सेंट्रली जाऊन हायपोथॅलॅमसवर ऍक्ट करते. हायपोथॅलॅमसवर जाऊन ही काय करते, COX-1 आणि COX-2, सायक्लोऑक्सिजनेज 1 आणि सायक्लोऑक्सिजनेज 2 या एन्झाईमचं सिक्रेशन पॅरासिटामॉल करते ब्लॉक. सायक्लोऑक्सिजनेज 1 आणि सायक्लोऑक्सिजनेज 2 हे फर्दर रिस्पॉन्सिबल असतात. ते पुढे जाऊन जे असतात प्रोस्टाग्लॅंडिनचं फॉर्मेशन करणार असतात. हेन्स यांचं सिक्रेशन पहिल्यांदाच थांबल्यामुळे पुढे जाऊन प्रोस्टाग्लॅंडिनचं फॉर्मेशन होणार नाही, आणि प्रोस्टाग्लॅंडिनचं फॉर्मेशन झालं नाही म्हणजे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर हे फर्दर वाढणार नाही आणि इट विल लोअर डाऊन टू द नॉर्मल लेवल. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. ना